बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। पुनश्च माझा मोबाईल नंबर नोंद करा 9850015558। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही, माझ्यामार्फत कोणीही कार्य करत नाही, मी स्वतः कार्य करतो। बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते, मला भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करूनच यावं। रावेर ब्रह्मांड कार्यालयाच्या मार्फत आम्ही यंत्रसिद्धी 3 विनामूल्य देत आहोत। माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपण 7x11चं पाकिट, त्यावर आपला पत्ता लिहा, माझा पत्ता मुळीचं लिहू नका, आणि त्याच्यावर 30 रुपयाची पोस्टाची तिकीटं लावा आणि ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला आणि त्याच्यावर मी सांगितलेला पत्ता लिहा आणि स्पीड पोस्टाने पाठवा। ही यंत्रसिद्धी आम्ही तुम्हाला तुमच्या पाकिटात घालून पाठवून द्या। ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ही यंत्रसिद्धी मागवावी। ही यंत्रसिद्धी देवघरात लावायची नाही आहे, सर्व धर्म जाती धर्मांना चालणारी आहे, कारण हे ग्रहावर आधारित आहे। आपलं ब्युटी पार्लर असो, ज्वेलरचं दुकान असो, कापडचं दुकान असो, प्रवासी वाहतुकीचं बुकिंग असो, ज्वेलरचं दुकान असो, दवाखाना असो, स्टेशनरी असो, किराणा मालाचा असो, लॉन्ड्री असो, केश कर्तनालय असो, कुठलंही काय आहे त्याला सर्वांना दिसेल अशी लावायची। 3 यंत्रसिद्धी मात्र काच फ्रेम करूनच लावावी लागेल, आपल्याला लॅमिनेशन चालणार नाही किंवा असंही लावता येणार नाही। याला दिशा नाही आणि मुहूर्त पण आपल्याला पाहण्याची गरज नाही, कारण आम्ही तुम्हाला अभिमंत्रित करूनच ही देत असतो। आणि आपल्याला याच्यापासून काय लाभ झाला, काय कसं वाटलं, काय वाटलं, लोभ किती झाला, काय झालं, कृपया आपण मला कळवावं, कारण लाभ तुमचा आहे, आम्ही कुठलीही त्याच्याबद्दल मोबदला घेत नाही। असो, आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया, यांना आजच्या कार्याला सुरुवात करूया। आजच्या कार्याचा विषय आपण घेणार आहोत की संततीविषयी असा ही संतती आहे की आपल्याला संतती उशिरा होते, विलंब होतो किंवा गर्भपात होतो, किंवा संतती ही व्यंगात्मक निर्माण होते, किंवा संतती व्यंगात पण निर्माण होऊन मानसिक चिंता व्यथा त्यांना निर्माण होत असतात। असे आपण अनेक जण पाहतो। तर याचं मूलतः कारण काय असते? त्याचं मूलतः कारण याच्यात असं बघावयास मिळते की आपला विवाह जो आहे तो 2 घराण्या मिळून होत असतो। तर 2 घराण्या मिळून ज्योतिषशास्त्राप्रमाणे ते मिळाले असेल तर आता आपल्याला उत्तम संततीचा लाभ निश्चितच खात्री देता येते। आणि तुमचा विवाह शास्त्रसंमत नसला तर मग अशा गोष्टीला तुम्हाला सामोरं जावं लागतं। काही तर जन्मतःच आंधळं, जन्मतःच कानाने न ऐकू येणं, जन्मतःच दात नसणे। आता अंबरनेरची गोष्ट आहे तर जन्मतःच त्यांना मळद्वार नसते, मी 4 पिढ्या त्यांच्या पाहिलेल्या आहेत। मग असं काय असते? तर त्याचं मुख्य कारण हेच असते की त्यांचा विवाह शास्त्रसंमत मुळेच नसतो। पण शास्त्रसंमत करण्यासाठी कुटुंबीलनावर तुम्ही अवलंबून राहू नका आणि कुटुंबीलनावर विश्वास पण ठेवू नका, कुंडली मिलन करा। कुंडली मिलन कसं करायचं असते तर लोकांच्या स्वतंत्र पत्रिका काढा। पुष्कळसे लोक नुसतं कुंडली मिलन करतात, त्याला काही अर्थ नाही। तुमचं संपूर्ण जीवन आयुष्य आहे त्याच्यामध्ये आणि वंशाचा सुद्धा प्रश्न आहे, त्यामुळे तुम्हाला कुंडली मिलन दोघांच्या कुंडल्या वेगवेगळ्या करून आणि नंतर त्यांचं मिलन करा, असं शास्त्रसंमत आपण केलं तर आपण सत्यतेकडे अधिक जातो आणि संतती पण आपल्याला निर्मळ अशी मिळते। आता काही बाबतीत काय असते की एखाद्या घराण्याचा दोष असला, मग तो आईचा दोष आहे, मातृचा दोष आहे का पितृचा दोष आहे का वडिलांच्या घराण्यातून दोष आहे, याच्यासाठी मातापित्यांच्या पण कुंडल्या हव्या असतात। म्हणून आपल्याला समजा स्वर्गीय झालेले असतील मातापिता, आजोबा आजी, पणजोबा पणजी जर झाले असतील, मग त्यांच्या कुंडलीचं काय काम, असा जर तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल तर तो अत्यंत चुकीचा आहे। आपल्याला आपल्या याच्यात घराण्यात दोष असले, वंशात दोष असले, दुष्कृती आले, लक्ष्मी प्राप्त होत नाही, व्यवसाय चालत नाही, कॅन्सरसारखे विकार असतात, लेप्रोसीसारखे विकार असतात, पांढरे कोड निर्माण होत असते, मधुमेह, डायबिटीससारखे मोठे विकार होत असतात, भांडण तंटे वाद होत असतात,
आणि घटस्फोट होतात, कोर्ट कचेरीचे प्रसंग येतात, लक्ष्मी चोरीच्या घटना होतात. असं का होते? तर ह्या कुठला दोष आहे हे आपल्याला बघायला करण्याकरता आपल्या घराण्यातल्याच कुंडल्या आपल्याला लागतात. त्याच्यातून आपल्याला दोष समजतो आणि दोष कळून येतो. पण दोष काढला की मग त्याच्यावर उपासना आराधना आपल्याला करता येतात. उपासना आराधनाने लाभ होतो की नाही हे तर तुम्हाला प्रत्यक्षात तुम्हाला अनुभवास मिळणार आहे. आता आपण जर पाहिलं गेलं तर महाराष्ट्रात आषाढी एकादशी निमित्त हजारो वारकरी 500-600 किलोमीटर चालत येतात. 3-3, 4-4 दिवस विठोबाच्या दर्शनाने रांगेत उभे राहतात. ही हजारो वर्षाची परंपरा आजही कलियुगात 21व्या शतकात विज्ञान युगात चालू आहे. कुठे अंधश्रद्धा आहे? श्रद्धा आहे म्हणूनच आहे की नाही. अंधश्रद्धा हा शब्द सुद्धा डिक्शनरीमध्ये नाही, हा बोगस शब्द आहे. श्रद्धा आहे म्हणून आजही तुम्ही कुठल्याही मंदिरात गेले तर रांगा दिसते, कुठे गेले तर व्रत वैकल्य करणारे लोक दिसतील. कुठेही घरात असं एकही घर तुम्हाला सापडणार नाही की त्या घरामध्ये देवघर नाही आहे. कोणाची तरी भक्ती आहे, काही आहे. हे कशाचं लक्षण आहे? तर हे श्रद्धेचं लक्षण आहे आणि श्रद्धेसाठीच आपल्याला हे करायचं आहे. म्हणूनच आम्ही आमच्या पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई सुरेश बोरकर यांच्या कृतीनिमित्त 3 यंत्रे विनामूल्य देत आहे. तर आम्ही त्याच्यामध्ये श्रद्धेमध्ये तुम्हाला सहभागी करत आहोत म्हणून आम्ही ती विनामूल्य देत आहोत. पण त्याच्यावर श्रद्धा आपल्याला ठेवायची. तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही. कालांतराने श्रद्धेचं फळ आपल्याला मिळते. आजोबा आजीने आंबा लावावा आणि नातवांनी खायला मिळावा. ज्याप्रमाणे असते त्याचप्रमाणे ह्या गोष्टी असतात. श्रद्धा अतूट असायला हवी. शिक्षकावर श्रद्धा आपण ठेवतो, आपण कारागिरावर श्रद्धा आपण ठेवतो. आपण आपल्याला गाडी वाहन हे 25 लाखाचं जरी असलं तरी आपली श्रद्धा ही ड्रायव्हरवर असायला पाहिजे. तो आपल्याला सुखाने घरी नेऊन देईल, सुखाने आपला प्रवास घडवेल, अशी श्रद्धा आपली ड्रायव्हर असल्याशिवाय आपला प्रवास सुखाचा होत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे आता ड्रायव्हर हा सामान्य माणूसही म्हणत असलो आपण तरी तो फार महत्त्वाचा आहे. आपलं प्राणाचं रक्षण करणारा जीवा मुलाचा त्याची कृती आहे. म्हणून त्याला तेवढंच महत्त्व आपण द्यायला हवं. कारण आपलं जर पाहायला गेले तर आपल्या कुटुंब संपूर्ण गाडीमध्ये असते, वाहनामध्ये असते आणि त्याचं सूत्रसंचालन मात्र ड्रायव्हरकडे असते. म्हणून आपण तिथे श्रद्धा ठेवतो आणि श्रद्धा ठेवली की आपल्याला आपण सुखरूप आपला प्रवास होतो आणि सुखरूप आपण घरी जात असतो. मग ह्या श्रद्धा आपण ठेवायला हव्या. पण श्रद्धा ठेवत असताना मात्र एक लक्षात ठेवा, पहिल्या प्रथम श्रद्धा ही आईवडिलांच्याच बाबत असायला हवी, दुसऱ्या कोणावरही नाही. पहिले चरण स्पर्श करायचा असेल तर तो आईवडिलांचाच करायचा, मागून देवी देवतांचा करायचा. कुळदेवी असली, कुळदेवता असला तरी त्यांचा नंबर आईवडिलांच्या नमस्कार घेतल्याच्या नंतर आहे. कारण आईवडिलांचं महत्त्व आपल्याला गणपतीने सांगितलेलं आहे. गणपतीने आईवडिलांना प्रदक्षिणा घातल्यावर नमस्कार केला आणि संपूर्ण जगाच्या प्रदक्षिणा घालण्याचं पुण्य मिळवतं आणि सर्व पूजनामध्ये अग्रपूजनेचा मान मिळवला तो गणपतींनी, गणेशांनी. हे लक्षात घ्यायला तर आपल्याला गणेशांनी हे अच्छा पावलावर पाऊल टाकायचं आहे. जो आईबापाला विसरला तो संपला असंच समजायचं. आईबापाला दुखावलं म्हणजे त्याच्या जीवन आयुष्यात दुःख निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आपण बहुतेक बघतो की पिढ्यानपिढ्या चालणारी संपत्ती एकाच घटकामध्ये, एकाच पिढीमध्ये नाहीशी का होते, एकाच याच्यामध्ये आत्महत्येचे प्रकार का होतो, एकाच याच्यामध्ये आपल्याला विविध आजार का होतात, एकाच गटामध्ये आपल्याला नुकसानी का सोसावी लागते. हे जर आपण बघितलं तर त्याचं मूळ कारण आहे आईवडिलांचा अनादर करणे, आईवडिलांना वाटेल तसं बोलणे, आईवडिलांच्या इच्छा पूर्ण न करणे हे आहे. सुनबाईंना मी सांगण्याचे माझे आहे की सुनबाई, तुम्हाला जे सौभाग्य मिळालेलं आहे तो तुमचा पती म्हणजे तुमचं सौभाग्यच आहे, हे खोटं आहे. तुमच्या कपाळी कुंकूर जे लावलं आहे ते तुमच्या नवऱ्याने, पतीने लावलं हे मुळीच नाही. त्यांचे जन्मदाते हे आईवडील हे लक्षात घ्या. प्रथम आईवडिलांनी जन्म घातला आणि तो म्हणून तुम्ही सौभाग्य झाले म्हणून आहे. म्हणून काही मुली म्हणतात की आम्हाला सासू सासरे नको. तर सासू सासरे नको असल्या म्हणणाऱ्यांना सौभाग्य नको म्हटल्यासारखं आहे असंच मी मनाला कचरणार नाही. असं संततीबाबत असं असताना संतती विलंबी का होते तर संतती विलंबाचा आपल्याला कर्मांमध्ये कुठेतरी चूक असते ते, आणि काही ग्रहदोष पण असतात. आता शनी घेतला तर हा विरक्तकारक ग्रह आहे.
आणि बुध घेतला तर हा नपुंसककारक ग्रह आहे आणि मंगळ घेतला तर हा आपल्याला गर्भपात करणारा ग्रह आहे. शनिचंद्राचा योग आला तर चांडाळ योग असं आहे आणि शनिबुधाचा योग असला तर नपुंसक योग आहे. मग असे योग जर असले तर काही माणसामध्ये कमतरता येते किंवा काही स्त्रियामध्ये सुद्धा कमतरता येते. आज माझ्या तर पाहण्यात असं आहे की स्त्रिया वरतून स्त्रिया दिसतात परंतु त्यांना गर्भच नसतो, ती स्त्रीच नसते. अशाही आपल्याला याची उकल आपल्याला ज्योतिषशास्त्रातून करता येत असते. पण ज्योतिषशास्त्रात हा संततीचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर पहिला प्रथम पत्नीची कुंडली, मुलीची कुंडली, पतीची कुंडली, मुलाची कुंडली हे बघायचं आणि मगच विवाह ठरवायचा. त्याशिवाय विवाह करू नका. कारण विवाहाची कुंडली काढत असताना त्यासोबत संततीची कुंडली पण ज्योतिषशास्त्राने काढायला सांगितली आहे आणि ज्योतिषविद्यांनी काढली पाहिजे. संतती काढत असताना, कुंडली काढत असताना आपल्याला लाभ आणि भाग्याच्या गोष्टी पण आहे. आपल्याला जे संतती जी होणार आहे ती लाभकारक आहे, भाग्यकारक आहे हे पण बघायला हवं आहे. माझ्याकडे आता कालच्या कार्यालयामध्ये एक प्रश्न आला होता की त्यांनी आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवून दिलं होतं. एकुलता एक मुलगा होता. सुनेच्या आग्रहाने मुलगा इथं तसाच सुनेच्या तालावर नाचणारा आणि आईवडील तिथे वृद्धाश्रमात होते. आणि त्यानंतर ते दोघंही मग हौशेमौजे करतात, स्वतंत्र गाणी, पैसे मात्र आईवडिलांचे आणि हाऊस मौज करत होते दोघंही जण दाम्पत्य. आता त्यांना अजून संतती पण झालेली नव्हती आणि ते दोघंही असे करत असताना आईवडिलांना कधीही तीर्थयात्रेला नेलं नाही. आईवडिलांचा सण वार त्यांना केलेला नाही. कुठे कपडे लत्त्याचा विचारही केला नाही. वृद्धाश्रमात असताना 4 वर्ष झाले परंतु त्यांना विचारणा पण केली नाही. त्या मुलाने आणि त्या सुनाने सांगितलं होतं की वृद्धाश्रमाच्या चालकांना यांचं जर निधन झालं तर आम्हाला कळवण्याची तसदीसुद्धा घेऊ नका. तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांचा सर्व अंतिम संस्कार करा, आम्हाला कळवण्याची गरज नाही. किती दुःखद प्रसंग आहे हा. ज्यांना लहानाचं मोठं केलं त्यांना हे शब्द ऐकावे लागते तर काय होतील. तर मला असं म्हणायचं आहे या ठिकाणी ते कर्म मात्र हिशोब करणार आहे. आईवडिलांनी तर आशीर्वाद देतातच, त्याबद्दल काही दुमत नाही. परंतु आईवडिलांचा आशीर्वाद स्वीकारण्याचं कर्म मुलांच्या ठाई असलं तरच त्याला ते आशीर्वाद प्राप्त होतील, नाही तर कर्मगतीचा हिशोब झाल्याशिवाय नाही. आता या कथेमध्ये की ते गाडीमध्ये त्यांचा अपघात झाला आणि दोघंही मरण पावले आणि मग मरण पावल्यावर लगेच मला त्या वृद्धाश्रमाच्या आईवडिलांनी मला फोन केला की आता आम्ही काय करावं. म्हटलं आता त्यांनी ज्यावेळेला तुम्हाला वृद्धाश्रमात टाकलं आणि 4 वर्ष 4.5 वर्ष तुमची झाले आहेत आणि तुमची काहीही विचारणा केली नाही तर तुमच्या मुलाविषयी तुम्ही काहीही करू नका. अग्निसंस्कार करण्याची तसदी घेऊ नका. दिवस पाणी सुतक पाळण्याचंही तुमचं काम नाही. कारण ते ज्यावेळेला तुम्हाला वृद्धाश्रमात टाकले त्यावेळेला ते लहानपणीच मेले असते तर बरं झालं असतं असे काही आईवडील म्हणतात. त्याचप्रमाणे ही गत आहे म्हणून त्यांच्याविषयी दुःख व्यक्त करण्याचं काही कारण नाही. तुम्ही तुमचे वृद्धाश्रम अगदी मजेत घालवा आणि ते तुमचे घरदार काही इस्टेट संपत्ती असेल तुमच्या तिथे तुम्ही असं म्हणता आहात तर तिथे जाऊन तुम्ही राहू शकतात आणि असं सडेतोडीने तुम्ही ना वागायला हवे तरच तुम्हाला कर्माची साथ मिळेल, नाही तर मिळणार नाही. तर संतती होण्याच्या दृष्टिकोनातून आपण संततीकडे पुन्हा वळूया. तर संतती देणारा ग्रह, निर्माण करणारा ग्रह शुक्र असतो आणि संतती आपल्याला मिळते ती गुरुग्रहामुळे. संतती निर्माण झाली म्हणून संतती तुम्हाला प्राप्त होईल असं नाही. काही मग गर्भपात होतात आणि काही वेळेला अपार्शन होते. हे कशासाठी होते मग? तर हे शुक्र जर कमजोर असला, शुक्र जर नीचेचा असला, शुक्र जर नपुंसकात असला, शुक्र जर मंगळाच्या सान्निध्यात असला किंवा मंगळाच्या दृष्टीत असला की मंगळाच्या कुयोगात असला तर अशा महिलांना सिझेरियन करावं लागतं किंवा सिझेरियन नसलं तर मग गर्भपात अपार्शनाचे प्रकार घडत असतात. आता हे मात्र सर्व आपल्याला सोनोग्राफी न करता आपल्याला ज्योतिषशास्त्र मात्र जन्मकुंडलीच्या भावनेतून सहज आपल्याला कळून येत असते. आता डॉक्टर लोक म्हणतील, विज्ञानी लोक म्हणतील की आता अंधश्रद्धा आहे, सोनोग्राफी केल्याशिवाय हे कसं काय करणार. अहो डॉक्टर साहेब, अहो विज्ञानवादी लोक, आमचे वडील वैद्य होते त्यावेळेला नाडीवर बोट ठेवायचे आणि सगळंच काही सांगायचे. आमच्या रावेरमध्ये 2 इस्लामी स्त्रिया होत्या, दाईन म्हणत त्यांना,
आमचं अर्ध रावेर त्यांनी डिलिव्हरी केली आहे आणि नाळ दांड्याच्या चिवटीने कापत होते. एकही डिलिव्हरी त्यांची फेल गेली नाही. आज तुम्ही कितीही मोठा डॉक्टर असो, त्यांच्या नावावर डिलिव्हरीचं फेलचं प्रमाण किती आहे, डिलिव्हरी किती चुकीच्या झाल्या आहे तिचं प्रमाण तुम्ही काढून बघा. सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी नॉर्मल होते आणि खाजगी दवाखान्यात डिलिव्हरी ही सिझेरियनमुळे का होते याचं शोधण्याचा प्रयत्न सरकार करत नाही, लोक करत नाही, जनता करत नाही. हे करायला हवं, शोधण्याचा प्रयत्न करायला हवं. एका डिलिव्हरीची नुकतीच आपण पाहिलं तर पुण्यामध्ये 20 लाख रुपये मागणी केली होती. डिलिव्हरी तर साधी सरळ नैसर्गिकरित्या होते. आपण आदिवासी लोक गेले, जंगलातले लोक गेले तर तिथे नाही डॉक्टरना, गाईंना ना काही दवाखान्याचा पत्ता नाही. डिलिव्हरी सहज, सोपी आणि सुंदर होते. का होते? ती नैसर्गिक क्रिया आहे, त्याला घाबरण्याचं कारण नाही. बेड रेस्ट घ्या आणि मग औषध पाणी घ्या आणि मग 9 महिने 9 दिवस ट्रीटमेंट घ्या, त्याच्यानंतर मग वर्षभर ट्रीटमेंट घ्या. सगळं म्हणजे आपल्याला अधिकाधिक पैसे खर्च करण्याचं काम हे विज्ञानवादी लोक करत आहेत. आता माझे 2 मुलं झाले ते सरकारी दवाखान्यात झाले. अगोदर आम्ही तपासणी करता गेलो होतो तर त्यावेळेला दोघंही मुलांना सिझर करा म्हणून सांगितलं आहे. एकाला गळ्याभोवती नाळ जपले, दुसऱ्याला नाकामध्ये विष्ठा गेली असं सांगितलं होतं. परंतु माझी पत्नी आम्ही कार्यालयात काम करीत असताना माझी पत्नी एकटी गेली आणि त्यावेळेला वाघ डॉक्टर होते त्यावेळेला सरकारी दवाखान्यामध्ये आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली. आज माझा मुलगा 52 वर्षाचा आहे, दुसरा 48 वर्षाचा आहे. एकाला 1 मुलगी आहे, एकाला 1 मुलगा आहे, दुसऱ्याला 2 मुलं आहे. म्हणजे सुखाचा संसार आहे आणि नॉर्मल डिलिव्हरीचा हा प्रकार आहे. आता ज्या वेळेला सिझर केलं जाते हे लक्षात घ्या. सिझर केलं म्हणजे हे कृत्रिम जन्म झाला, नैसर्गिक नाही, म्हणजे नैसर्गिक क्रिया नाही. पण येणाऱ्या बाळाविषयी पण चिंता निर्माण होते. दुसरं असं की त्या स्त्रीला एवढं पोट चिरून ते बाळ काढणं साधी गोष्ट नाही आहे. निश्चितच त्या माऊलीची प्रकृती, आईची प्रकृती ही कमजोर होणारच आहे, याबद्दल शंका नाही. तर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जर आपल्याला संतती विलंब लागला तर मग आपल्याला पुष्कळशी उपासना, पिंपळाची उपासना असते, शुक्राची उपासना असते, गुरुची उपासना असते. आपल्याला आपली जन्मकुंडलीच्या भावनेतून जी आहे अष्टम स्थान म्हणजे मृत्यूस्थान, षष्टम स्थान म्हणजे आरोग्यस्थान, याचा विचार न करता संतती स्थान म्हणजे पंचमस्थान, पंचमस्थानातील ग्रह लाभस्थान, भाग्यस्थान आणि जीवनाला आशीर्वाद देणारे ग्रह कोणते आहे, आईवडिलांच्या स्थायी कोणते ग्रह आहे, त्यांचे ग्रह त्यांच्या आशीर्वादापासून आपल्याला संतती निर्माण होणार आहे का की नाही होणार आहे, हे पण आपल्याला जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे संततीची कुंडली आणि विवाहाच्या कुंडलीच्या माध्यमातून आपल्याला कळत असते. याच्यासाठी मात्र जन्मकुंडली हवी. पुण्याचे मी सांगतो तुम्हाला की शुक्र हा संतती निर्माण करणारा ग्रह आहे आणि गुरु हा डिलिव्हरी करणारा ग्रह आहे. आता याच्यासोबत जर शनीचा योग, बुधाचा योग, मंगळाचा योग आणि चांडाळाचा योग, स्फोटक योग, बुध मंगळाचा योगही आला तोही वाईट असतो. आणि आणखीन एक सांगायचं आहे की 7.5 जर जन्म झालेला असला तर मात्र जीवन आयुष्यभर काही ना काही चिंता त्यांच्या मागे लागत असतात. मग संततीविषयीच्या चिंतासुद्धा असू शकतात. 7.5 झालेली गोष्ट ही कधीही सुखावह नसते. माझ्या वडिलांचा मृत्यू 7.5 1 मिनिट कमी असताना झाला. माझी पत्नीचं निधनसुद्धा 7.5 झालेलं आहे, हे लक्षात घ्या. त्याला शत्रू कोण होता तर वृषभ राशीचे व्यक्ती आणि जे मारक ठरले होते ते कन्या राशीचे. पण शोध घेतला तर त्यांची जन्मराशी हे वृषभच होती आणि ते मारक ठरले होते. कर्मगतीने ह्या मोठ्या लोकांना काहीही वाटत नाही. लोकांचा प्राण घेतला, काही झालं तर त्यांना काही दुःख होत नाही. सगळे लोक, एवढे मोठे पैसे कमवणारे लोकसुद्धा पैशाकडचे हाव धरून माझ्यावर काय परिणाम होत आहे तुम्ही बघत आहे. असो कर्मगतीचा हिशोब तर एक दिवस होणारच आहे. तो कोणीही असो, मी असलो तरी होणार आहे. संततीचा प्रश्न हा असत असताना मग पती कमजोर आहे का पती कमजोर आहे हे पण आपल्याला बघायला हवे असते. आणि हे बघत असताना गुरु आणि शुक्र प्रबळ जर पती पत्नीच्या स्थानात असले, वाडवडिलांच्या स्थानात असले तर आपल्याला मात्र या ठिकाणी हमखास संतती होणारच आहे. आता संतती जर कमजोर असले हे ग्रह तर मग काय करायचं? मग टेस्ट ट्यूब बेबीकडे वळायचं. आता पुष्कळकडे काय करतात की टेस्ट ट्यूब बेबी आपण करतात, पण
एकदा दोनदा तीनदा चारदा करूनही यश मिळत नाही तर ते का मग इथे विज्ञान का फेल होते? माझा हा प्रश्न आहे. तुम्ही चारदा पाचदा टेस्ट ट्यूब घेता मग हे फेल का होते? तर तुम्ही त्यावेळेला योग्य ग्रहमान नसते म्हणूनच. मग योग्य ग्रहमान पाहूनच टेस्ट ट्यूबचं कार्य आपण करायला हवे. डिलेवरीचं कार्यसुद्धा आपण नॉर्मल डिलेवरी असली तरीही आपल्याला त्या काळामधले ग्रह कोणते आहे काय आहे हे बघायला हवे आणि लगेच उपासना आराधना आपल्याला संपन्न करून घ्यायला हवी. आता प्रत्येकाला जन्म हा होतो. जन्म झाल्यावर 1 वर्षाच्या आत जे काही शांती असेल तर उपासना आराधना असतील त्या 1 वर्षाची मुदत ज्योतिषशास्त्राने आपल्याला दिली आहे. 1 वर्षानंतर मात्र त्याचा उपयोग कमी कमी होत जातो आणि मग उपासनेचा काळ वाढत असतो. शनी 7.5 जन्माची जर असली तर जन्मापासून तुम्ही कोणत्या वर्षापासून आले आहात त्याचं गणित काढायचं. काहींना 88 महिने सतत पूजन करावं लागते, काहींना 80 महिने करावं लागते, काहींना 40 महिने करावे लागते, काहींना 10 महिने करावं लागते, काहींना 1 वर्ष करावं लागतं. असं असते. पण ते गणित मांडता आलं पाहिजे. त्यासाठी जाणकार ज्योतिषी असायला हवं. असो. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो आणि आजच्या कार्याचं समापन करतो.